आज ना आम्ही तुम्हाला एक एक्साइटिंग गोष्ट सांगणार आहे. आमच्याबद्दल सांगणार आहे. आम्ही जेव्हा भेटलो ना, तो अख्खा दिवस आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार. हे सांगते मला. मी सांगू? नाही, ही सांगेल. आम्ही ना भेटण्याची तारीख आमची म्हणजे आयुष्यात आम्ही पहिल्यांदा भेटलो 22 डिसेंबर 2022. म्हणजे बरोबर 22 आणि म्हणजे त्या दिवशी पण आम्ही कसे भेटलो की आम्ही ना एक कोर्स केला होता. तर कोर्स थ्रू आम्ही ऑडिशनला चाललेलो पुण्याला. तर मग आम्ही कोर्स मध्ये वर्षभर नाही भेटलो, पण आम्ही ऑडिशनला जाताना पण ते पण कसे भेटलो ते पण तुम्हाला सांगतो. ही निघाली होती दादरवरून. मी दादरवरून निघाले होते आणि मी ठाण्यावरून. ठाण्यावरून निघाले होते. बरोबर. दादरवरून आता ही आणि हिची एक मैत्रीण आणि ठाण्यावरून मी आणि माझी एक मैत्रीण अशी पण आम्ही. ह्यांची मैत्रीण दादरला आम्हाला भेटली होती. तर आमची तिच्याशी मैत्री झाली कारण की ती ठाण्यामध्ये होती आणि आम्ही दादरचे, पण कोर्स एकच होता. बरोबर. तर त्यामुळे आम्ही तिच्याशी ओळख केली आणि त्यामुळे आम्ही तिच्या थ्रू आम्ही तुमच्याशी भेटलो. ओके, म्हणजे हिची मैत्रीण आणि माझी मैत्रीण हे म्युच्युअल फ्रेंड एक बघायला कधी गेलं तर मग नंतर मग आम्ही पुण्याला उतरण्याच्या पहिलेच शिवाजीनगरला ना आय थिंक शिवाजीनगर का त्याच्या पहिल्या कुठलं तरी स्टेशन तिथे हे लोक एकमेकांना नाही कोण भेटलं पहिले ते दोघं एकमेकांना भेटून मग आपण चौघं कशी त्या भेटलो. दोघांची मैत्री झाली. माझ्या मैत्रिणीची आणि ह्यांच्या मैत्रिणीची मैत्री झाली. मग त्याच्यानंतर आम्ही ट्रेन मध्ये चढलो. त्यांचा कोच होता ना तो वेगळा होता आणि आमचा कोच वेगळा होता. तर आम्ही वेगळ्या कोच मध्ये होतो, तुम्ही वेगळ्या कोच मध्ये होतो. मग त्याच्यानंतर त्या दोघींनी एकमेकांना नंबर शेअर केले. ओके. माझा काही संबंध नाही हा. माझा पण काही संबंध नाही. त्या दोघींनी नंबर शेअर. ह्यांचा आधी फोन नव्हता लागत. ती फोन करत होते तिला, पण तिचा फोन नव्हता लागत. तर त्यामुळे मग मी मला म्हटली ती की तू जाऊन त्यांना सांग की आपल्याला शिवाजीनगरला उतरायचं. हा, मग ही आमच्या कोच मध्ये आली आणि मग हिला मी दिसलो. मग हिने मला एकदा याच्यामध्ये बघितलं होतं. कुठे बघितलं होतं तू? नाटकात बघितलं होतं की हा व्यक्ती आहे ना खूप बोलतो आणि तिने खूप इरिटेट आणि त्यावेळी हिने ठरवलं होतं की ह्या व्यक्तीशी ना आयुष्यात मी कधी म्हणजे असा व्यक्ती नको, हा मित्र पण नको. मी असं ठरवलं. मी असं त्यांना बघून त्यावेळेला म्हटलं होतं की हे त्यावेळेला दिसले होते खूप बडबड 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 स्टेजवर माईक घेऊन. ह्या व्यक्तीशी मी कधी आयुष्यात मैत्री नाही करणार. किती बोलतो हा व्यक्ती, किती बोलतो आणि बड 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 बड. तर त्यामुळे मी असं ठरवलं होतं की मी या व्यक्तीशी कधी बोलणार नाही. चला ठीक नाही कधी मैत्री करणार. चला ठीक आहे, पण आज लग्न झालं. पुढची स्टोरी. त्याच्यानंतर काय झालेलं, हा मग हिने ओळखलं. मग हिने सांगितलं की आपल्याला शिवाजीनगरला उतरायचंय. मग आम्ही सगळे उतरलो. तिथून आम्ही काहीतरी पण पहिला आधी मला ना ह्यांना बघून असं झालं, अरे यार ह्या व्यक्तीसोबत दिवस घालवायचा आहे असं झालं मला. अरे मी काही एवढा मला काही शिंग लागले का काय. चला ठीक आहे. मग तिथून आम्ही उतरून आम्ही ना बस का काहीतरी कॅब करून आम्ही गेलो जिथे ऑडिशनचं जे ठिकाण आहे लोकेशन तिथे आम्ही पोहोचलो. हा तिथे पोहोचलो आम्ही. पण तिथे पोहोचल्यावर ह्यांनी आमच्याकडून कॉन्ट्रो मागितला. आता तेव्हा मैत्री कशी असते की कॉन्ट्रो. परत मला तर असं म्हणायचं की आपण कुठेही गेलो तुझं तू माझं मी. 100 रुपये झाले होते त्याचा 25 रुपयाचा कॉन्ट्रो घेतला. 5 रुपये माझ्या हक्काचा 1 रुपया मी कधी सोडला नाही. मी कोणाचा 1 रुपया कधी घेतला नाही. हा आपला लाईफचा सरळ हिशोब आहे. तिथून मग आम्ही पोहोचलो ऑडिशनला ना. आम्ही सकाळी 9 ते 10 पोहोचलो असेल आपण, बरोबर. तेव्हा आम्हाला लागली होती भूक. तेव्हा सकाळी नाश्त्याची वेळ होती आणि कोणीच टिफिन नाही आणलेला. कोणीच नाही. फक्त मी एकटीने टिफिन आणलेला कारण माझा उपवास होता त्या दिवशी. गुरुवार होता आणि माझा उपवास होता. तर मी एकटीने फक्त टिफिन आणले. त्या टिफिन मध्ये आणले होते मी साबुदाणा वडे आणि मला ह्यांना द्यायचं नव्हतं. तरी पण माझ्यासोबत जी फ्रेंड होती ना ती खा खा. अरे नाही म्हणतोय तो माणूस तरी पण खा. मग आम्ही सकाळी ना 10 वाजता पोहोचलो. सगळं नाश्ता वगैरे झाला. 10 वाजता पोहोचलो तिथे. सगळं आम्ही लाईन मध्ये लागलोय. 10 ते आमची संध्याकाळची ट्रेन आय थिंक 7ची होती. 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आमचा काही नंबर लागला नाही ऑडिशनसाठी. आम्ही ऑडिशनच नाही दिलं. म्हणजे इरिटेट होऊन गेलो अक्षरशः. नंतर मग बोललो की आम्हाला ठाण्याला जायचंय, यांना दादरला. म्हणजे आम्ही मुंबई साईडचे तर आम्हाला जाऊ द्या लवकर. म्हणजे ते लाईन एवढी गर्दी की आमचं ऑडिशन झालं नाही. आम्ही 6 वाजता तिथून बिना ऑडिशन देता निघून गेलो. पण निघून गेलो तिथून बिना ऑडिशन देता निघाल्यानंतर की बाबा चला आता इरिटेट एवढे झालेलो की अरे काय करायचं. परत आम्ही ट्रेन मध्ये ना मग येताना आपलं तिकीट नव्हतं.
नव्हतं ना? नाही होतं. हा होतं सॉरी. रिझर्वेशन होतं. परत पण सेम तेव्हा आमचं मी- कोच वेगळा, हा, तुमचा कोच वेगळा त्यांचा होता. कोच वेगळा होता, माझा कोच वेगळा होता. बरोबर. आणि मग तिथून तेव्हा पण ना मग आम्ही एक विचार केला, मला ना संध्याकाळी 9-9:30ला म्हणजे निघालो मी 6 वाजता, पण 9-9:30ला ना एक ठाण्याला एक ऑडिशन होतं नाटकाचं. तर मग मी तेव्हा माझ्या मैत्रिणीला बोललो की यांना फोन करायचा का, मग ती पण बोलली हा चला फोन करू. मग यांना फोन केला, मग हे बोलले की हा चालेल चला आपण ऑडिशन. मग आम्ही बरोबर 9-9:30ला आपण ठाण्याला उतरलो आहे. मग तेव्हा आम्ही ठाण्याला गेलो. ठाणे स्टेशनच्या नियर बाय होता आता. ओके, ते सिडको साईडला कुठे होतं रे ते, चंदनी कोळीवाड्यामध्ये होतं. हा, स्टेशनच्या स्टेशनच्या नियर बाय होतं. चंदनी कोळीवाड्यात होतं. मग तिथे आम्ही ऑडिशन द्यायला गेलो. मग ऑडिशन दिलं. मग आम्ही आमच्या चौघांनी ऑडिशन दिलं हा आणि चौघांना ऑडिशन द्यायला लावलं. त्यानंतर चौघांमधून सिलेक्शन झालं आणि त्या दोघींचं सिलेक्शन नाही झालं, माझं सिलेक्शन झालं. आणि आमच्या दोघांचं म्हणजे आणि ह्यांचं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन झालं. तर माझं असं झालं होतं की ठाण्याला रिहर्सल असेल तर कसं जमेल मला, आणि ह्यांना माहित नव्हतं की मी विरारला राहते. बरोबर त्यांना असं वाटलं मी दादरला राहते बरोबर ना. आणि मेन कसा आहे तो दिवस आहे ना, आणि मग तिथून जी आमची जर्नी स्टार्ट झाली ती डायरेक्ट लग्नावर येऊन थांबली.